कोण जिंकलं टॉस? आसिफ इलेव्हन मसरा या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आई सोमजाई इलेव्हन श्रीवर्धन या संघाला. चला फलंदाज पाठवायचे आहेत. आराटी आपल्याला विनंती आहे, फलंदाज पाठवायचे आहेत. चला लवकर सामना चालू करायचा आहे. फलंदाज सलमान चला सलमान भाई चला लवकर, आपल्याजवळ अजून 2 सामने बाकी आहेत. चला अमोल सामना चालू करायचा आहे. फलंदाजीसाठी जाते पप्पू आणि सलमान. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे रिषाद भाई. चला हे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे टॉस सामना चालू करायचा आहे. चला सामना लवकर चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज. फलंदाजीसाठी गेलाय तो सलमान आणि त्याच्या जोडीला आहे तो पप्पू. गोलंदाजीसाठी आलाय तो इर्शाद. चला टाइमपास करू नका प्लीज, कारण का आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. चला सामना चालू करायचा. पहिला चेंडू 12 चेंडू आणि सुंदर फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांनी खातं ओपन केलंय सलमानने आपला आणि आपल्या संघाचं. 14 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. आता मात्र गरज आहे 11 चेंडू आणि 10 धावांची. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. सलमानने गोलंदाजी करताना इर्शादने षटकार ठोकला होता. सलमानने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. पुढला चेंडू इर्शाद पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. पाहूया. सहा धावांनी धावसंख्या 2 अंकामध्ये पोहोचतोय. तब्बल 10 धावा. आता मात्र गरज आहे ती 4 धावांची. आई सोमजाई इलेव्हन श्रीवर्धन संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला क्षेत्ररक्षक तयार ठेवायचे आहेत. LBW आउट नसल्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडू 10 धावा. 9 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. सुंदर फलंदाजी पाहायला मिळतोय. सलमान पहिल्या सामन्यात या स्पर्धेचा पहिला सामना खेळला होता, त्यामध्ये खासा प्रदर्शन करता आलं नव्हतं, परंतु आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. 1 धाव, 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. अजूनही 3 धावांची गरज आहे ती. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. इर्शाद राईट आर्म राऊंड विकेट आणि हा चेंडू उडवलाय. पाहूया गोविंद आहे तिथे आणि पहिला झटका, पहिला हादरा बसतोय तो आराटी संघाला.
नवीन फलंदाज जात आहे तो नासर. मला वाटतं बॅट घेऊन तयारच होते. कॅच घेतली का आणि फलंदाज गेला काय. अजूनही 3 धावांची गरज आहे. नासर पुढला चेंडू इर्शाद. हलक्या हाताने खेळला. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती पहिल्या षटकानंतर 12 धावा. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. आराठी संघाच्या जे प्लेयर आहेत त्यांनी मैदानात यायचं नाही आहे. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय तो इम्तियाज तुर्की. पाहूया डिपेंड करतील का इम्तियाज. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 5 चेंडू 2 धावांची गरज. आपण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहतो की 6 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा बनवताना काही काही वेळेला गोलंदाज यशस्वी ठरतो. डिपेंड करतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 2 धावांची गरज. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते इम्तियाज तुर्की यांच्याकडून. चार चेंडू मध्ये 2 धावांची गरज. आता मात्र 1 धावेल. 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. आता स्ट्राईकला असेल तो सलमान. सलमानने पहिल्या षटकात आपलं काम चोख केलंय. 1 षटकार 1 चौकार ठोकून. तीन चेंडू 1 धावेची गरज. आणि फायनल मध्ये दाखल होणार कोणता संघ पाहूया. धावबादची संधी आणि धावबाद. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे ना रे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. नवीन फलंदाज जातोय फैयाज. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. पाहूया. आणि सुंदर झेल. 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. सामना खरोखर रंगतदार अवस्थेत. इम्तियाज तुर्की आपल्या संघाला विजयाची वाटचाल करून देतो का पाहूया. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज होती. परंतु 5 चेंडू मध्ये 1 धाव देऊन 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय. आता मात्र गरज आहे ती 1 चेंडू आणि 1 धावेची. कुठे सामना होता कुठे नेलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते इम्तियाज तुर्की यांची. खरोखर सुंदर. नवीन फलंदाज जातोय नदीम. 1 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाहूया. 1 चेंडू 1 धाव. नदीम आपल्या संघाला विजय मिळवून देईल का इम्तियाज आपल्या संघाला विजय मिळवून देईल. पाहूया. 1 चेंडू 1 धावेची गरज.
एक चेंडू एका धावेची गरज. झेल होता परंतु एक धाव आणि एका धावीने हा सामना नदीमने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली इम्तियाज तुर्कीची. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडला नव्हता आणि हा सामना जिंकला आहे तो आराठी संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि सर्व संघाचे हार्दिक आभार. खूप सुंदर असं प्रदर्शन पाहायला मिळालं इम्तियाज तुर्की यांचं. जर का इर्शादने चांगली फलंदाजी केली असती 6 चेंडू डॉट खेळले, त्या 6 चेंडूचा परिणाम शेवटच्या षटकावर आला होता. याच्या पुढील समालोचन करतील आमचे मित्र संकेत. धन्यवाद. धन्यवाद अमित सर. जबरदस्त मुकाबला देखने को मिला. इस टूर्नामेंट का पहला सेमीफाइनल बल्लेबाज दोनों सलामी बल्लेबाज से रिक्वेस्ट है कि कृपया बीच मैदान में जाइए, वक्त की कमी है. मैं जिक्र कर रहा था पहले सेमीफाइनल का. क्या जबरदस्त मुकाबला देखने को मिला. सभी दर्शकों को गिरकर उठना उठकर चलना यही क्रम है संसार का. गिरकर उठना उठकर चलना यही क्रम है संसार का. कर्मवीर को फर्क न पड़ता क्षणिक जीत या हार का. कोई बात नहीं, हार जरूर मिली है आपको, लेकिन जब